राज्यात जातीवर आधारित मतदान नाही. ओबीसींची एकगठ्ठा मतं मिळणं कठीणच. अजितदादांच्या विधानानं महायुतीला टेन्शन. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवारही रिंगणात आहेत. तिकडे वंचित बहुजन आघाडीचेही उमेदवार रिंगणात आहेत. तसंच तिसरी आघाडीही स्थापन झाली आहे. अशात बिगर मराठा मतं महायुतीला एकगठ्ठा मिळतील का, यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या विधानानं महायुतीचं आणि विशेषतः भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. नेमकं काय म्हटलंय अजित पवारांनी पाहूया. राज्यात जातीच्या आधारे मतदान होत नाही. ओबीसींची एकगठ्ठा मतं मिळणं कठीणच. गोपीनाथ मुंडे, अण्णा डांगे, फरांदेंसारख्या ओबीसी नेत्यांमुळे वंजारी समाज एकगठ्ठा भाजपच्या मागे उभा राहिला होता. आता तेवढ्या प्रमाणात घडेल असं वाटत नाही. मुळात लोकसभेला भाजपला कायम पूरक ठरलेलं माधव समीकरण यश मिळवून देऊ शकलं नाही. माळी, धनगर आणि वंजारी हे समाज ओबीसीमध्ये आहेत. ओबीसी समाज हा भाजपचा मुख्य आधार आहे. आतापर्यंत मराठा समाज विभागलेला होता, त्यामुळे त्याचाही फायदा भाजपला होत असे. मराठा आरक्षण आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज एकवटला. एकवटलेल्या मराठा समाजासह दलित, मुस्लिम मतदारही महाविकास आघाडीच्या मागे गेले. मात्र मराठा आणि ओबीसींमधल्या संघर्षामुळे ओबीसी भाजपकडे वळतील असा कयास बांधला जातोय. मात्र अजित पवारांच्या दाव्यानं भाजपचं आणि विशेषतः महायुतीचं मतांचं समीकरण बिघडणार की एकगठ्ठा मतं महायुतीला मिळणार हे निकालातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.